शेतकरी बंधू नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी विभागामार्फत आपली विविध घटकांसाठी विविध अवजारांसाठी निवड झालेली असेल, तरी अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांनी कागदपत्र ही महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड केलेली नाहीयेत, सादर केलेली नाहीयेत. तर अशा शेतकऱ्यांना महाडीबीटी मार्फत मेसेज एक लघु संदेश पाठवले जात आहेत. त्यामध्ये सांगितलेले आहे की आपली या घटकासाठी निवड झालेली आहे आणि अजूनपर्यंत आपण कागदपत्र सादर केलेली नाहीत. जर आपण पुढील 7 दिवसात ही कागदपत्रे महाडीबीटी या पोर्टलवरती सादर केलेली नाहीत, तर आपला अर्ज रद्द करण्यात येणार आहे. तर आपली विविध अवजारांसाठी विविध घटकांसाठी जर निवड झाली असेल, तर आपल्याला जी कागदपत्र त्या घटकासाठी आवश्यक आहेत, अशी कागदपत्र आपण महाडीबीटी पोर्टलवरती लवकरात लवकर म्हणजेच आपण 2 ते 3 दिवसात सादर करणे गरजेचे आहे. जर आपण ही कागदपत्र सादर केली नाही, तर आपला अर्ज येथेच रद्द होणार आहे. आणि या वर्षीपासून जी आपली निवड प्रक्रिया आहे ती सोडत पद्धत बंद होऊन प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे. जर एखाद्या घटकाचा निवड झालेली असेल आणि आपल्याला त्याचा जर लाभ घ्यायचा असेल, तर आपण कागदपत्र सादर करावीत. अवजारासाठी निवड झाली असल्यास आपल्याला कोटेशन, टेस्ट रिपोर्ट हे सादर करणे बंधनकारक असतं. तसेच आपले इतर जसे की स्प्रिंकलर असेल त्यासाठी आपलं परिशिष्ट 7 आहे आणि कोटेशन हे सादर करावे लागतील. आणि जर आपली कांदाचा पॅक हाऊस अशा घटकासाठी निवड झाली असल्यास आपल्याला याच्यामध्ये हमीपत्र आहे, बंधपत्र आहे आणि इतर जे 7/12 वगैरे काही आवश्यक कागदपत्र असतील ते सुद्धा आपल्याला इथे सादर करणे बंधनकारक आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांना लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी हा मेसेज आल्यानंतर आपले कागदपत्र व्यवस्थित कागदपत्र तपासून आपल्या महाडीबीटी पोर्टलवरती सादर करायचे आहे. हे जे कागदपत्र आपण महाडीबीटीवर सादर केले त्यानंतर याची छाननी होऊन जर कागदपत्र आपले व्यवस्थित असतील आणि आपण त्या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल, तर आपल्याला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमतीनंतर आपल्याला त्या अवजारासाठी 1 महिन्याचा कालावधी जातो. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ती अवजारे खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी करताना जे व्यवहार आपल्याला करायचा आहे तो कॅशलेस व्यवहार करायचा आहे. कॅशलेस व्यवहार केल्यानंतर त्याचे बँकचे स्टेटमेंट असेल किंवा आरटीजीएसची पावती असेल, तसेच इनवॉइस म्हणजेच आपले जे बिल आहे, हे दोन्ही कागदपत्र आपल्याला सादर करायचे आहे. आणि याच्यानंतरच जी प्रोसेस राहील, त्याच्यानंतर तुमच्या त्या अवजाराची पाहणी होते आणि पाहणी झाल्यानंतर आपल्याला त्याचे अनुदानाची शिफारस केल्या जाते. तर ही अशी प्रक्रिया आहे. तर सर्वांनी असा मेसेज आल्यानंतर दुर्लक्ष करू नये. आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास आपण त्वरित अर्ज सादर करावे. जर विहित कालावधी सादर झाले नाही, तर याद्वारे आपला ऑटो डिलीट अर्ज होतो आणि ऑटो डिलीट झाल्यानंतर पुढे आपण परत अर्ज जेव्हा करणार तेव्हा प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार आपला निवड होण्यास आपल्या अगोदर ज्यांनी अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांना अगोदर लाभ मिळणार आहे. तसेच सद्यस्थितीमध्ये पूर्वसंमती जास्त प्रमाणात दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्र सादर केले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांचे काळानंतर अर्ज रद्द होतील. कारण की इतर जे शेतकरी आहेत यांना अजून पूर्वसंमती देणे बाकी आहे, त्यांना सुद्धा पूर्वसंमती लवकरच मिळेल. तरी शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज प्राप्त झाला असेल तर आपण कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. तर आपण महाडीबीटी या पोर्टलवरती आपला फॉर्मॅलिटी टाकून लॉग इन करून आपण स्वतः अर्ज करू शकतो किंवा महाविस्तार AI कृषी विभागाचे ऍप आहे, या ऍपच्या माध्यमातून आपण लॉग इन करायचे. त्यानंतर आपण स्वतः कागदपत्र सादर करू शकतो. तर सर्व शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर कागदपत्र सादर करावे. तसेच ही माहिती आपल्या इतर जे शेतकरी बंधू आहे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.